अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून कापण्या। आषाढ महिन्यात ज्या आपण गव्हाच्या पिठापासून कापण्या बनवतो त्या कापण्या आपल्याला बनवायच्या आहेत। हे शंकरपाळे नाहीत, ह्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या आहेत। अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। रेसिपी कशी झाली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। इथं गॅस चालू करून पातेली ठेवून घेतलेली आहे। इथं मी 2 वाट्या पाणी टाकून घेतलं आहे। पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण पाणी घेतलेले त्याच वाटीने इथं मी गूळ घेतलेला आहे। हा गूळ आता आपल्याला ह्या गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हा 1 वाटी गूळ आहे। आता पाणी गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आता गूळ टाकून घ्यायचा आहे, वितळून घ्यायचा आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे। इथं मी पॅनमध्ये अंदाजे 5 ते 6 पळ्या तेल घेतलेलं आहे, ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। इथं मी कढईमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धे वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता जे तेल आपण गरम ठेवलेलं आहे त्याचं हे मळून द्यायचं आहे। इथं मी अर्धा स्पून मीठ आणि अर्धा स्पून बडीशेप पावडर टाकून घेतलेली आहे। याच्यामध्ये तुम्ही सुंठ पावडरही टाकू शकतात, मला आवडत नाही म्हणून मी टाकलेलं नाही। आता जे गरम केलेलं तेल आहे ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला मळून देऊन द्यायचं आहे। मळून दिल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। गरम तेल आहे म्हणून शक्यतो चमचेनेच पहिले मिक्स करायचं आणि मग हाताने मिक्स करायचं आहे। अशा पद्धतीने हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। गोळा येतोपर्यंत असा बांधला गेला पाहिजे, अशा पद्धतीने हे पीठ झालं पाहिजे। बघा आता या पिठाला आपण जे पाणी बनवलेलं आहे गुळाचं, त्या पाणी टाकून आता हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे। गाळणी घ्यायची आहे, गाळणीने आधी गाळून घ्यायचे, जो काही कचरा असेल तो निघून जाईल। बघा अशा पद्धतीने हे गोड पाणी गुळाचं बनवलेलं आहे। आता हे पाणी आपण गाळणीमध्ये टाकून इथं या पिठामध्ये टाकून घेणार आहे आणि याचा एक गोळा तयार करून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे पीठ इथं आता मी तिमून घेणार आहे। बघा थोडंसं साजूक तूप घेतलेलं आहे, ते टाकून घेतलेलं आहे आणि परत तो गोळा त्याची अशा पद्धतीनं मिक्स करून घेतलेलं आहे। हा गोळा तयार करून झालेला आहे। हिला 10 ते 15 मिनटं आता झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून पीठ व्यवस्थित मऊ होईल। आता पीठ मऊ झालेले छानपैकी। आता आपल्याला याच्यातनं थोडासा एक उंडा काढून घ्यायचा आहे आणि त्याची एक लाटी तयार करून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने एक उंडा घेतलेला आहे। आता लाटी तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने लाटी तयार करून झालेली आहे। आता आपण पाटावरती हे लाटून घेणार आहेत। जसे आपण पोळी लाटतो ना, पोळीपेक्षा थोडंसं जाड राहू द्यायचं, जास्त बारीक नाही जास्त जाड नाही, अशी एक पोळी आपल्याला या उंड्यापासून तयार करून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीची ही लाटी इथं तयार झालेली आहे। हाताने थोडीशी ही पसरून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि मग याला लाटणार आहोत। आता लाटण्याने ही पोळी आता आपल्याला लाटून घ्यायची आहे। तोपर्यंत इथं गॅस चालू करून कढई ठेवून घेतलेली आहे, तेल टाकून घेतलेलं आहे, तापू द्यायचं आहे। जोपर्यंत आपली ही पोळी तयार होत नाही तोपर्यंत तेलही इकडं तापून जाईल मस्तपैकी। बघा अशा पद्धतीने इथे ही पोळी लाटून घेतलेली आहे। आता याच्यावरती आपल्याला आहे ना खसखस टाकून घ्यायची आणि परत पोळी लाटून घ्यायची, जेणेकरून ती खसखस निघणार नाही। थोडीशी खसखस चहू बाजूने आपल्याला फिरून घ्यायची आहे, किनाऱ्यापासून तर मध्येपर्यंत सर्व अशी पसरून घ्यायची आणि परत लाटण्याने लाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे। लाटल्यानंतर याच्या सुरीच्या साहाय्याने आपल्याला बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत, असे छानपैकी। अशा पद्धतीने इथं मी ह्या पोळीला चिऱ्या मारून घेतलेल्या आहे आणि अशा कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत इथं। तोपर्यंत तेलही गरम झालेलं आहे मस्त। आता एक एक करून आपल्याला ह्या कापण्या कढईमध्ये टाकून तळून घ्यायच्या आहे। बघा अशा पद्धतीने हे कापण्या इथं मी तयार करून घेतलेल्या आहेत पाटावरती।
आता एक एक करून बघा, असे छान असे पातळही नाही जाडही नाही जास्त, अशा पद्धतीने आपल्याला कापण्या तयार करून घ्यायच्या आहे. हातावर ठेवून दाखवते तुम्हाला, मग तुम्हाला त्याची थिकनेस कळेल, किती जाड किती बारीक ठेवायच्या. अशा पद्धतीने ह्या कापण्या इथं मी तयार करून घेतलेल्या. आता एक एक करून तेलामध्ये आता सोडून देणार आहे. बघा अशा पद्धतीने मस्त खूप छान टाकल्याबरोबर अशा मस्त हलक्या तरंगत आहेत तेलामध्ये. तेलही व्यवस्थित गरम होऊ दिलेले आहे. जास्त तेल गरम होऊ द्यायचं नाही आहे. मंद आचेवरतीच या कापण्या आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत. अशाच पद्धतीने ह्या कापण्या आपल्याला आलटीपलटी करत राहायचं आहे, जेणेकरून जळणार नाहीत. जर जळून गेल्या तर त्या कडू लागतात. अशा पद्धतीने हे कापण्या इथं मी आता एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. खाली पेपर टाकलेला आहे, बटर पेपर. परत दुसरी पोळी इथं मी तयार करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने कढाईमध्ये कापण्या टाकलेल्या आहेत, त्याही मंद आचेवरती तळून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने ह्या कापण्या इथं करून घेतलेल्या आहे. परत मी दुसरी पोळी लाटून आता आपल्याला एक एक करून कढईमध्ये ह्या कापण्या टाकून घ्यायच्या आहेत तळण्यासाठी. बघा खूप छान मस्त अशा लांबलचक कापण्या येऊ द्यायच्या. अशा पद्धतीने मी या सर्व कापण्या इथं हळूहळू अर्ध्या टाकून घेतलेल्या आहे. आणि आता मंद आचेवरती ह्या कापण्या मी आलटीपलटी करून फ्राय करून घेणार आहे, म्हणजेच तळून घेणार आहे. अशा पद्धतीने अशा एक एक करून आता जवळपास मी अर्ध्याच्या वर ह्या टाकून घेतलेल्या आहेत. आलटीपलटी करत राहायचं आहे, जेणेकरून जळणार नाहीत. अशाच पद्धतीने ह्या कापण्या आपल्याला इथं तळून घ्यायच्या आहेत. खूप छान बघा मस्त आलेल्या आहेत. खूप सुगंध दरवळतो ह्या कापणीच्या घरामध्ये. अशा पद्धतीने हे कापण्या इथं मी तयार करून घेतलेल्या आहेत. आता डिशमध्ये काढून घ्यायच्या आहेत. अशाच पद्धतीने पुढच्या ह्या सर्व कापण्या आपल्याला करून तळून घ्यायच्या आहेत. खूप छान आलेला आहे, कलर बी भारी आलेला आहे. मस्त खूप छान, शंकरपाड्यांपेक्षाही भारी आलेल्या आहे कापण्या. आपण अशा पद्धतीने जर गव्हाच्या पिठाचे शंकरपाडे केले तर खूप छान लागतील. मी ह्या कापण्या पहिल्यांदाच बनवलेल्या आहेत. खूप छान आलेल्या आहेत. बघा अशा पद्धतीने हे सर्व मी आता कढईमध्ये टाकून दिलेलं आहे. आता सतत आलटीपलटी करत राहायचं आहे. मंद आचेवरती आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे. इकडे मी पोळी लाटून घेतलेली आहे परत, आणि त्याच्यावरती परत आता खसखस टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने ती खसखस लाटण्याने व्यवस्थित लाटून घेणार आहे. बघा इथं परत ताटामध्ये मी कापण्या काढून घेतलेल्या आहे. अशा पद्धतीने हे परत तयार करून घेतलेलं आहे. बघा परत कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने मी ह्या सर्व कापण्या तयार करून घेतलेल्या आहे आणि तळून घेतलेल्या आहेत. खूप छान आलेल्या आहेत. मला कमेंट करून नक्की सांगा कापण्या कशा झालेल्या आहेत. मस्त अशाच छान रेसिपी बघण्यासाठी सर्वच फीस्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. लाईक तर नक्की करा, सबस्क्राईब पण करा. एक मराठी माणसाला खरोखर सपोर्ट करा. खूप मेहनत लागते एक व्हिडिओ बनवायला, आणि हे पूर्ण रेसिपी बनवायला खूप वेळ लागून जातो. त्या मानाने काहीच लाईक पडत नाही, कोणी शेअरही करत नाही, कोणी कमेंट करत नाही. बघा किती छान आलेल्या आहे कापण्या मस्त. अशाच पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की जमेल. खूप छान रेसिपी, अगदी थोडक्या साहित्यामध्ये आपण ही मोजक्या साहित्यामध्ये ही रेसिपी केलेली आहे. घरातल्या साहित्यामध्ये ही रेसिपी तयार करून घेतली आहे. या साहित्याला जास्त साहित्य लागत नाही. याला फक्त गव्हाचं पीठ, बेसन, गूळ इत्यादी सामान लागतो. बघा मस्त खूप छान. आता मी इथं तुम्हाला कापणी कशी झालेली आहे ते मी तुम्हाला दाखवते. इथं बघा मी तुम्हाला एक कापणी तोडून दाखवते, किती इजी तुटते. बघा किती खुसखुशीत आलेली आहे, कुरकुरीत आलेली, मस्त खूप छान कापण्या आलेल्या आहेत.
भेटूया अशाच पुढच्या रेसिपीमध्ये.